आज आपण डायरेक्ट कपड्यावर ते ब्लाउज वरून माप घेऊन माप कसं टाकायचं आणि कसं घ्यायचं हे आपण पाहणार आहोत ह्या व्हिडिओ मध्ये. आज ब्लाउजची लेंथ पाहू शकता. पाहू शकता लेंथ 12 आहे. तर त्यांना हे लेंथ थोडी छोटी होते, वर उचलते ब्लाउज, त्याच्यामुळे आपण त्यांना 13चं तयार करून द्यायचंय. मग आपण 12.5चं तयार करून द्यायचंय. तर 13.5 आपण 1 इंच प्लस करणार आहोत. तर मार्किंग आपण 13.5 वर करायचंय. आणि मुंडा खोलीचं माप 5.5 वर टाकायचंय. इथे पण 13.5 वर मार्किंग करायचंय आपण. आणि हे 5.5, हे आपण 5.5 जोडून घ्यायचंय. इथे वरती पण शोल्डर साठी जोडून घ्यायचंय. इथे शोल्डर आपण 5 इंचाचं टाकायचे. इथे पण 5 इंचावर मार्किंग करायचंय. आता आपण चेस्ट पाहूयात किती आहे ते. चेस्ट नेहमी काचपट्टीच्या साईडनं पाहायचे, चेक करायचे. तर पाहू शकता हे 8, 32चं चौथा 8, आणि हे 1.5 इंच मार्जिन साठी. कमर पण पाहू शकता, इथे 6.5 आहे. 6.5 आणि आपण टक्स साठी 1 इंच 7.5 वर इथं मार्किंग करायचंय आणि 1.5 इंच प्लस करायचे. आणि हे माप जोडून घ्यायचंय. इथे आपण 1.25 इंच घ्यायचंय मुंडा खोलीचा आकार देण्यासाठी. इथे 5.5 आहे, ह्याचा मध्य काढायचा आहे आणि हा शेप द्यायचा आहे आपण. आता आपण पाहू ह्याची मुंडा खोली किती आहे. सात इंच आहे, तर अर्धा इंच जास्त आहे. ते अर्धा इंच शोल्डर मध्ये जाईल, त्याच्यामुळे परफेक्ट आहे. आणि बॅकचा गळा पाहाल तर हे पट्टी पण मोजू शकतो आपण. 2.25 इंच तयार आहे. इथे आपण 3.5 वर मार्किंग करायचे. 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचे. हे कट करून घेते. कटोरी ब्लाउज आहे हा. आपण इथे डायरेक्ट इथं कटोरी काढणार आहोत, त्याच्यामुळे 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचे समोर फ्रंटच्या भागाला. आणि त्याच्या पुढे आपल्याला हे
बॅक पार्ट ठेवायचा आहे. पाहू शकता जसा आहे तसा मी आखून घेतला आहे हा. आता आपण फ्रंट साठी माप टाकणार आहोत. फ्रंट साठी गळा आहे 6 इंचावर. इथे 2.5 इंचावर मार्किंग करायचे आणि गळ्याची साईड जोडून घ्यायचे. इथे गोल गळ्याचा आकार द्यायचा. कटोरीसाठी आपण इथे 5 इंचावर मार्किंग करणार आहोत आणि इथे 2 इंच योकपट्टीसाठी मार्किंग करायचंय. वरती पाव इंच योकपट्टीचा शेप देण्यासाठी इथे 3 इंचावर मार्किंग करायचंय आणि हा शेप द्यायचा योकपट्टीचा. आता आपण कटोरी किती आहे बघायचंय. पाचची कटोरी आहे. आपण 5 इंचावर मार्किंग करायचं इथे. इथे आपण 2.5 इंचावर मार्किंग करायचंय कटोरीसाठी आणि हा कटोरीचा शेप द्यायचा आहे. आता आपण ह्याच्यातच कटोरी वाढवायची आहे. समोर आपण 1.5 इंच जास्त घेतलेलं आहे. मग ह्या दोन्हीचा आपण मध्य घ्यायचंय आणि खालती ते 1.5 इंचावर मार्किंग करायचे. 1.5 इंच हे जोडायचे आणि हे माप 4.5चं आहे तर आपण इथे पण 4.5 वर मार्किंग करायचे आणि हा भाग इथे जोडायचा. इथे आपण अर्धा इंच जास्त घ्यायचंय आणि हा पार्ट पण जोडायचा. हे तुम्हाला अलग कटोरी किंवा अलग अस्तराचा कपडा घ्यायची मग गरज पडणार नाही. आपण आता हे कट करणार आहोत. योकपट्टी आपण दुसऱ्या पण कपड्यात काढू शकतो. हा साइड पार्ट झाला. योकपट्टीसाठी आपण पाहायचंय किती इंचचे आहे. हे 9. अगोदर आपण बाहीचं माप काढायचे. बाही काढल्याच्या नंतर मग योकपट्टी काढून घेऊ.
बाहीची घडी घेण्यासाठी चेस्टचा चौथा भाग घेतला तरी चालतो. परफेक्ट निघते त्याच्यात बाही. काढून पाहू शकता. काही प्रॉब्लेम आला तर कमेंट मध्ये नक्की सांगा. आपण बाही किती आहे हे पाहणार आहोत. जुन्या ब्लाउज पीसवर 3.5 आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.